नमस्कार, माझं नाव प्रफुल्ल प्रभाकर लोखंडे। आत्ताच झालेल्या MPSC 2018 पदवीमध्ये मला सहाय्यक गट विकास अधिकारी हे पद मिळालं आहे। हे पद मला पहिल्याच प्रयत्नात मिळालं आणि या प्रयत्नात माझं वय होतं 23 वर्ष। गावातून अचानक माझा एक मित्र आला, त्याने मला सांगितलं प्रफुल्ल तू व्हिडिओ झाला। मला त्यावेळेस विश्वास बसला नाही, कारण असा अचानक परिस्थितीत मला जो कॉन्फिडन्स होता होईल का नाही त्या कॉन्फिडन्स मध्ये मी होतो, पण नापास जर झालो तर 1 किंवा 2 मार्क नापास होण्याची भीती होती, त्यामुळे रिझल्ट बघण्याची हिंमत होत नव्हती। पण मित्र आल्यानंतर त्याने मला तो फोटो दाखवला, अरे तू व्हिडिओ झालाय। आणि त्याच्यानंतर मी जे ठरवलं होतं, सगळ्यात पहिले जो आपला देव आहे, आमचा देव आहे माझे वडील, मी त्यांना हॉटेलला जाऊन पेढे दिले आणि त्याच्यानंतर सगळे कॉल्स असतील किंवा सगळ्यांच्या शुभेच्छा असतील, त्यानंतर मी त्या सगळ्या रिसीव्ह केल्या। मूळ गाव आमचं बेलापुरी आहे, जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे। तिथं आमचं 5 जणांचं एकत्रित कुटुंब आहे। 5 जणांमध्ये माझे वडील हे सगळ्यात मोठे आहेत, त्यानंतर 2 नंबरचे काका आहेत, ते पेपरचा व्यवसाय करतात। त्यानंतर जे आमचे 3 नंबरचे काका आहेत ते आमच्याच कॉलेजमध्ये आमच्याच शाळेत शिक्षक आहेत। 4 नंबरचे काका जे आमच्या गावाशेजारी गाव आहे बेलापूर म्हणून, दुसरं बेलापूर, तिथं ते शिक्षक कार्यरत आहे। आणि लहान काका ते आमच्या हॉटेल व्यवसायातच पप्पाला मदत करतात। आमचं फॅमिली बॅकग्राऊंड जर बघितलं तर कोणी असं उच्च पदधारक नाही, सगळे मध्यमवर्गीय कुटुंब आहे। शेती जास्त नसल्यामुळे सगळे लोक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात आणि जी नोकरी आहे ती स्वतः चांगल्या रीतीने त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतात। वडिलांचे कष्ट फार आहेत, कारण बँकेत नोकरी असताना सुद्धा सगळ्या लहान भावांना शिकवायचं, ताईंचे लग्न करायचे त्यांच्या, त्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून हॉटेल व्यवसाय निवडला, कारण बाहेर न जाता आपल्या गावातच राहून आपल्या बहीण व भावांचं शिक्षण नीट होईल असं त्यांचं होतं। अक्षरशः मिलमध्ये राहून त्यांनी पोते उचलून लहान भावांना शिकवलंय। त्यानंतर जे लहान काका त्यांचेच कष्ट बघून त्यांनी पण हॉटेल व्यवसायात त्यांना साथ दिली आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करत BSc दोघेही काका झाले। त्यानंतर त्यांना नोकरी मिळाली, दोघांचंही एवढं चांगलं का बेलापूर या गावातच नोकरी मिळाली। त्यामुळे जे कुटुंब एकत्रित राहिलं आणि त्यांच्या जीवनात जे घडत होतं, त्यांचे जे कष्ट होते ते मी बघत होतो लहानपणापासून। अक्षरशः एका गावात लहान झोपडी असेल, त्या झोपडीत लहान झोपड्या असेल, अशा झोपडीत पहिला। त्यानंतर 11वी 12वीला मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस आमचं चांगलं घर झालं, म्हणजे 10वी पर्यंत असेल किंवा जो माझं बालपण असेल ते एका लहान घरात किंवा छोट्या झोपडीमध्ये असंच गेलेलं आहे। असं नाही का मी लहानपणापासून उच्च घरात राहिलोय। ज्यावेळेस मी लहान होतो तर घरात दीदी आणि मी मोठा असल्यामुळं आमच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष होतं। आम्ही जे करणार होतो ते पुढे आमचे भाऊ करणार होते, त्यामुळे वडिलांचा आग्रह होता दोन्ही मुलं शिकलेच पाहिजे। त्यामुळं वडिलांनी जिल्हा परिषद शाळेत शिकवण्यापेक्षा जी दुसऱ्या गावातली शाळा होती, जिला त्यावेळेस इंग्लिश मीडियम म्हणायचे, पण ती इंग्लिश मीडियम वगैरे असं काय नव्हतं, तिथं सर्व माध्यम मराठी होतं, फक्त तिचं नाव इंग्लिश मीडियम असं होतं। त्या ठिकाणी माझं 1ली ते 4थीचं शिक्षण सुरू झालं। त्यानंतर 4थीपासूनच तिथंच त्याच कॉलेजमध्ये किंवा शाळा म्हणा, सगळे कॉलेजचं स्ट्रक्चर एकाच ठिकाणी आहे। त्यामुळं पुढील शिक्षण जे 5वी ते 10वीचं होतं ते त्याच ठिकाणी झाले। JTS ज्युनियर कॉलेज अँड हायस्कूल असं आमच्या कॉलेजचं नाव होतं आणि ते बेलापूर या गावामध्येच आहे। आमचं हॉटेल त्याच्या समोरच असल्यामुळे वडिलांचा आग्रह होता मुलं सुद्धा डोळ्यासमोर राहतील आणि शाळा पण त्यांची चांगली होईल, त्यामुळं त्या शाळेत माझं शिक्षण झालं। 5वी ते 10वीला असताना त्यावेळेस असा आग्रह असायचा अ ब क ड 4 तुकडे होत्यात, पण वडिलांचा आग्रह होता तुकडीचाच मुलगा बसला पाहिजे। आणि खरंच महत्वाचा टप्पा होता 5वी ते 10वीचा, कारण इतकं बेसिक माझं पक्क झालं होतं त्यावेळेस का आत्ता MPSCचा अभ्यास करताना मी स्टेट बोर्डचे बुक्स फार कमी वाचलेत। असं स्पर्धा परीक्षांचं खरं बेस बघितलं तेच आहे, कारण NTS परीक्षा असो, स्कॉलरशिप परीक्षा असो, खरा बेस आपला MPSCचा तिथे। तिथं जर आपल्याला अनुभवाला नाही मला स्पर्धा परीक्षा करायचं आहे किंवा पुढे जाऊन मी काहीतरी वेगळं करू शकतो, तर आपल्याला ते त्यावेळेसच करतं। MTS परीक्षा असन, NTS परीक्षा असन, अशा परीक्षेत मी त्यावेळेसच उत्तीर्ण झालो होतो। आमच्या शाळेतनं जवळजवळ 250 विद्यार्थी एका वर्गात असतात। 8वीत असताना आमच्या 4 जणांची NTS स्कॉलरशिपसाठी निवड झाली होती आणि खरंच तो अनुभव स्पर्धा परीक्षेतला पहिला अनुभव होता माझा। स्पर्धा काय असते त्यावेळेस मला कळलं। 9वी व 10वीचा टप्पा मी सगळ्यात महत्त्वाचा मानतो। 8वीचा टप्पा एक वेगळी गोष्ट आहे आणि 9वी आणि 10वीचा एक वेगळा टप्पा आहे। आपण पर्यावरणाची जी कन्सेप्ट आहे क्लायमॅक्स आणि रिॲक्शन, खरं तर टप्पा मी कम्पेअर करतो 9वी आणि 10वीला। त्या टप्प्यात 5वी ते 8वी जी रिॲक्शन झाली त्याच्यावरची 9वी आणि 10वीचा क्लायमॅक्स घडलाय, खरा तो माझ्या जीवनाला टर्निंग पॉईंट होता। आमच्या शाळेची आमची सेमी इंग्लिशची पहिली बॅच होती, त्यामुळं सेमी इंग्लिश काय, इंग्लिशमधून अभ्यास काय करायचा हे त्यावेळेस माहीत नव्हतं। तरी पण सगळ्या मित्रांचे कष्ट आणि जे शिक्षकांची शिकवण्याची टेंडन्सी होती त्याचा सुद्धा फार फायदा मला त्यावेळेस झाला। जे कन्सेप्ट असतील कॉलेज शाळेतनं
ज्या योग्य प्रकारे होत नव्हत्या किंवा ज्यातलं कमीत मला वाटायचं माझे व्यवस्थित झालं नाही, मी त्या क्लासच्या सरांकडून समजून घ्यायचो. या दोन्हींचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर झालं आणि 10वीला असताना मला 92% मार्क्स पडले. तोच माझ्या जीवनातला सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण होता. त्यावेळेस जे वडिलांचा जो आनंद होता 10वीचा तो मला परत बघायचा होता आणि ते 92% पडलेले 10वीला हे माझ्या जीवनातलं सगळ्यात पहिलं आणि चांगलं यश होतं. माझी मोठी बहीण होती पल्लवी दिदी, तिने 11वी 12वीला सायन्स करून चांगले मार्क्स पाडून तिने सुद्धा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं. त्यामुळं एक जो वे असतो, जो शिक्षणाचा टप्पा असतो महत्त्वाचा 11वी 12वीचा, त्याच्यात मी साहजिकचपणे सायन्सलाच जाणार होतो. कारण जी दिदी होती तिच्याकडून जी कष्ट करण्याची ॲबिलिटी आम्ही बघितली होती, त्यामुळं आमचा पण टप्पाचा निर्णय आला सायन्स. बेलापूरलाच कॉलेज असल्यामुळं घरनं जाणं येणं सोपं होतं. 3 ते 4 किलोमीटरचं अंतर होतं, जास्त नव्हतं. पण हॉटेल समोरच कॉलेज असल्यामुळं एक फायदा होत होता, जी जेवायची सुविधा असेल, क्लासेस वगैरे करण्यामध्येचं टायमिंग ते सर्व ॲडजस्ट होत होतं. आमचे फिजिक्सचे सोलंकी सर असो किंवा बायोलॉजीचे मोरगे सर असो, यांनी अशा प्रकारे आम्हाला शिकवलं होतं. त्याच्यात अवघड काय हे आम्हाला त्यांनी कधीच नाही सांगितलं. तो विषय सोपा कसा करायचा, त्याचा अभ्यास कसा करायचा, त्याचा CETला उपयोग कसा होणार, प्लस थेअरी घेऊन आपल्याला कुठे कुठे फायदे होऊ शकतात, त्या दोघांनी इतकं सुंदररीत्या सांगितलं का सायन्सची जी भीती असती मनातली ती 11वीलाच निघून गेली. आणि अशाच प्रकारे 11वीला परत एकदा जो 4थीचा माझ्या जीवनातला टप्पा होता, पहिला नंबर, तोच मला 11वीला परत एकदा सक्सेस झाला आणि 11वीला मी प्रथम क्रमांकाने परत उत्तीर्ण झालो. 12वीची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर सुंदर मार्क्स असताना सुद्धा ज्या वेळेस 12वीची मुख्य मेन परीक्षा झाली आणि निकाल आला, त्या दिवशी जीवनातलं सगळ्यात जास्त दुःख मला त्या दिवशी झालं होतं. कारण 10वीला 92% असून सुद्धा 12वीला जे 68% पडले होते, त्यामुळं मी त्या दिवशी जीवनात पहिल्यांदा अतिशय निराश झालो होतो. पण माझ्या मनात भीती वगैरे असं काहीच नव्हतं. मी ठरवलं सक्सेस भेटू शकतं ते आपल्याला स्पर्धा परीक्षेतून. स्पर्धा परीक्षेत आल्यानंतर, अधिकारी झाल्यानंतर बरेचशा लोकांकडून ऐकलंय त्यांचं बॅकग्राऊंड कोणी विचारलं जात नाही. त्यामुळे मी हा निर्णय घेतला, आपल्याला कोणी 12वीचे मार्क्स विचारले नाही पाहिजे किंवा आपल्या वडिलांना कोणी क्वेश्चन केलं नाही पाहिजे. याला 12वीला कमी मार्क्स होते, CETत स्कोर भरपूर नव्हता, पण पुणे युनिव्हर्सिटी असल्यामुळं माझा रँकिंग चांगलं होतं. राऊंडनुसार कॉलेज टाकले. आमच्या वेळेस जो पहिला राऊंड होता त्यानुसार माझं जे कॉलेज झाले गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसरी खुर्द, त्याला मला तिथं पहिल्याच टप्प्यात ॲडमिशन भेटलं. आणि खरं सांगायचं झालं मित्रांनो, तर माझं फर्स्ट इयरचं जर अटेंडन्स बघितला ते 7 ते 8%, पण आमच्या कॉलेजचे जे शिक्षक असतील त्यांनी मला सांभाळून घेतलं. त्यानंतर जे सेकंड इयर, थर्ड इयर आणि लास्ट इयर हे जीवनाचे असे टप्पे माझे का ज्याच्यात मी माणूस म्हणून घडलोय. माणूस काय असतो मी गव्हर्नमेंट कॉलेजमधून शिकलोय. त्यानंतर डिग्रीचा जो दुसरा पार्ट होता ज्याने मला फार घडवलं, MPSCचा रिॲक्शनचा दुसरा टप्पा मी ज्याला म्हणतो, ज्या दुसऱ्या टप्प्यात मी MPSCत आलो, जो माझा खेळ खो खो असा गेम होता ज्याच्यात मला फार आवड होती. खो खोने मला माणूस घडवलं, जी माझी पेशन्स असं, निर्णय घेण्याची क्षमता असं, मित्रांसोबत काम मी कसा करू शकतो. आज जरी मी अधिकारी झालोय तरी पण जे सगळे गुण असन ते मी त्या 3 वर्षात शिकलोय. त्यानंतर पदवीला शेवटच्या वर्षाला असताना असं ठरवलं नव्हतं MPSC कडे जायचं, पण शेवटच्या दिवशी मला वाटतं 10 जून असेल, त्या दिवशी आमचा प्रोजेक्टचा शेवटचा दिवशी होता. त्या दिवशी माझं फायनलाइज झालं, नाही आता मला MPSCच करायचंय, मला MPSC कडे जायचंय. आणि तो दिवस माझ्या जीवनातला दुसरा टर्निंग पॉईंट होता. मग अभ्यास सुरू केला प्रिलियमचा. सगळ्यात पहिले राज्यसेवे प्रिलियमचा फॉर्म भरला. मला चांगलं आठवतं एप्रिलमध्ये माझी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होती. त्यावेळेस मनात चलबिचल होती, पण सगळ्यांकडून ऐकायचो CSAT पेपर चांगला आहे, CSATचा अभ्यास करा. CSATचा अभ्यास केला, राज्यसेवा प्रिलियम दिली. कंबाईनचा अभ्यास करताना 1 महिना घरनं लगेच आलो 2 दिवसा पेपरनं. त्याच्यानंतर कंबाईनचा पेपर दिला. त्याच रात्री दोन्हीचे पण स्कोअर चेक केले. PSIचा 45 कटऑफ आणि राज्यसेवेचे मार्क्स 252 असे त्यावेळेस आले. त्याच्यानंतर मनात परत कन्फ्युजन झालं का मेन्स PSI करायची का राज्यसेवेची करायची. त्यामुळे सिनियरचं मार्गदर्शन घेऊन दोन्हीचा जे कॉम्बिनेशन असतं, कायदे वगैरे म्हणा, त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. वेळ भरपूर कमी होता. 3 महिन्यात मी राज्यसेवेचा अभ्यास करायचा निर्णय घेतला. राज्यसेवेचा अभ्यास सुरू केला. माझं प्रिलियम म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर 18, 19 आणि 20 ऑगस्टला माझा पेपर होता. त्या पेपरमध्ये चांगल्या रीतीने अभ्यास करून एक स्ट्रॅटेजी बनवून मी ते पेपर दिले आणि 20 ऑगस्ट नंतर घरी गेलो. खरं तर बघितलं, दिवाळीनंतर घरी असताना मनात असं वाटायचं अरे आपण इंटरव्ह्यूला जाऊ का नाही जाऊ राज्यसेवेच्या, पण आन्सर की दुसरी आली आणि मार्क्स इतके चांगले होते का असं वाटतं आपण इंटरव्ह्यूला जाऊन. आता टप्पा येत होता इंटरव्ह्यूचा, फक्त अभ्यास करायचा होता. तरी पण घरी राहण्याची लहानपणापासूनचीच आवड ती पुढं पण तशीच राहिली आणि 1 महिना अचानक कसं घरी राहिलो हे मला कळलं नाही. त्याच्यानंतर पुढे येऊन जो इंटरव्ह्यूचा 1 महिन्याचा अभ्यास केला
तो अभ्यास सुंदर होता। 5 जानेवारीला माझा मुंबईला इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यू फार सुंदर झाला। त्याच्यानंतर निकाल कधी लागन याचे सगळ्यांना जसे वेध लागतात तसं पण मला वेध होतं आणि खरं तर ते वेध 14 फेब्रुवारीला संपलं। खरं जीवनातलं सक्सेस आणि वडिलांच्या जे डोळ्यात अश्रू होते किंवा आनंद होता त्याच्यातून मला यश भेटल्यासारखं वाटलं। खरं तर जीएसचं बघितलं आपण, जीएस एक असा टप्पा आहे जो माणसाला घडवतो। आपण अभ्यास परीक्षा म्हणूनच करायचं नाही तर त्याच्यात जे टॉपिक आहे ते आपल्या जीवनासंग कसे रिलेटेड असेल। बरे मुलं त्याच्यातलं एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे पूर्व परीक्षेतले पर्यावरण सब्जेक्टला मुलं फार कमी लेखतात, पण तो असा सब्जेक्ट आहे जो जीवनात माणसाला घडवतो। आपल्याला काय करायचंय, आपण आज अधिकारी होणार आहे ते खरं पहिलं पर्यावरण या सब्जेक्टून माणसाने समजून घेतलं पाहिजे। आपल्या समाजाला किंवा पर्यावरणाला काहीतरी देणे त्यावेळेसच अभ्यासाला सुरुवात होती असं मी म्हणतो, कारण आपल्याला काय करायचंय हे माहिती झाल्याशिवाय आपला पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू होत नाही। मला फास्ट वाचण्याची सुरुवात आणि फास्ट सर्व कव्हर करून परत रिव्हिजन करणं असं हा माझा जीवनातलं सगळ्यात मोठं सक्सेसचं जे रहस्य असेल ते असेल। मी मित्रांना कायम सांगतो, पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना एक गोष्ट केल्याने पास होतं, एक गोष्ट केल्याने नापास होतं। तुम्ही जेवढी रिव्हिजन करतात तेवढं तुमचे पास होण्याचे चान्सेस वाढणार। आणि दुसरी गोष्ट अशी, कॉम्पिटिशन। तुम्ही जर दुसऱ्यासोबत कॉम्पिटिशन केला, त्याचा अभ्यासाचा विचार केला तर जीवनात तुम्ही तेवढंच खाली येणार। त्याची जी कॉम्पिटिशन, त्याचा जो अभ्यास तो वेगळा आहे आणि आपला जो अभ्यास तो वेगळा आहे। त्याला जर पॉलिटी येत असेल तर मला जिओग्राफी येत आहे हा विचार करा, तिथं स्ट्रॉंग बना, जो तुमचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्याच्यावर लढायला शिका। हेच पूर्व परीक्षेचा खरा म्हणजे सक्सेसचा रहस्य आहे। मुलं सीसॅटच का फोकस करतात, त्यांना सीसॅटवर कॉन्फिडन्स आहे, जीएसवर कमी। तुम्ही तसं करा, जीएसला जास्त फोकस करा। सीसॅटचा पॅसेज तुमच्याकडे आहे ना, तुम्ही असं विचार करू नका का बाबा मला मॅथ्स येत नाही, तो विचार वेगळा राहिला, पण तुम्हाला पॅसेज येतोय ना, पॅसेजची प्रॅक्टिस करा, क्वेश्चन पेपर सोडवा, मागच्या क्वेश्चन पेपर बघा। आयोगाला काय अपेक्षित आहे ते तुम्हाला माहित पाहिजे, तुम्ही काय सोडवताय त्याचं तुम्हाला महत्त्व नाही। माझी एक स्ट्रॅटेजी असते, मी 17 तारखेला पेपरच्या आदल्या दिवशी बुक ठेवून देतो। ते 3 दिवस मी ना अभ्यास करतो ना दुसरं काही बघतो ना क्वेश्चन पेपर आलेलं बघतो, काहीच बघत नाही, फक्त कॉन्फिडन्स निर्माण करण्याचा प्रयत्न करतो। आणि सगळ्यात मुख्य परीक्षेची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पेपरचे 3 दिवस। त्या 3 दिवसात तुम्ही काय करताय, तुम्ही कसं प्लॅन करताय, कसं शेड्यूल बनवताय। माझं शेड्यूल इतकं पक्कं होतं का मला कधी पण कोणता पण पेपर आला तर पेपरच्या आधी 3 दिवस मी माझा पूर्ण अभ्यास संपवतो किंवा मला जे वाचायचं आहे ते मी तिथंच थांबवतो 3 दिवस आधी। त्यानंतर 3 दिवसात काही एक्स्ट्रा असेल किंवा एक्स्ट्रा उरलेलं असेल, नवीन मला काही माहिती करून घ्यायचं असेल, मी ते शेवटच्या 3 दिवसात करून घेतो आणि पेपरच्या आदल्या रात्री सगळे बुक्स बंद करून ठेवतो। खरं तर त्या 3 दिवसात इतका चांगला अनुभव आला, प्रेशर हँडल कसं करायचं, सिलेबस तर एवढा मोठा आहे पण त्या 3 दिवसात त्याला वापरायचं कसं हे मी त्यावेळेस शिकलो। सिलेबस, मागच्या क्वेश्चन पेपर आणि ऑब्जेक्टिव्ह सोडवणं, या 3 गोष्टीची प्रॅक्टिस तुम्हाला जीवनात पुढे नेणार आहे। त्या 3 दिवसात तुम्हाला किती आठवतंय, किती क्लिक होतंय। काही गोष्टी अशा असतात जे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर असतात, तुम्ही 1 वर्षापूर्वी जरी वाचलेले असतील तरी त्या तुम्हाला अचानकपणे रिफ्लेक्ट होतात, ते उत्तर तिथे येतं। हा फायदा होतो रिव्हिजनचा, हा फायदा होतो ऑब्जेक्टिव्ह सोडवण्याचा, हा फायदा होतो सिलेबस बघण्याचा। मित्रांनो, हे 3 गोष्टी कराच असं मी सांगतो। आणि 3 दिवसातला पहिला दिवस सगळ्यात महत्त्वाचा असतो, मराठी आणि इंग्लिशचा। त्या दिवशी तुमचं पुढचे 2 दिवस ठरतात। पहिला दिवस जर चांगला गेला, मुलांना सगळेच जीएसचा अभ्यास करतात, पण ह्या पहिल्या दिवशीला दुर्लक्ष करण्याचं बऱ्याचशा विद्यार्थ्यांची सवय। पण ह्या पहिल्या दिवशी जर अभ्यास तुमचा चांगला आला, मराठी इंग्लिश जर ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला चांगलं गेलं आणि मराठी इंग्लिश रिटर्न जर तुम्हाला चांगले मार्क्स आले तर इतरांपेक्षा प्लस मार्क्स कुठं वाढतात तर पहिल्या दिवशी। त्यानंतर जीएस मध्ये ते ॲव्हरेज मार्क्स सगळेच मिळवतात, पण तुम्हाला कोणता तरी सब्जेक्ट असा बनवायचा ज्याच्यात तुम्हाला 100 किंवा 110 असे मार्क्स आले पाहिजे। स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना जे तुमचं पाठांतर असेल, रिव्हिजन असेल, ते सर्व एका बाजूला असतं आणि इंटरव्ह्यू ही गोष्ट सगळ्यात वेगळी। मित्रांनो, इंटरव्ह्यू म्हणजे अशी गोष्ट आहे जी तुमच्यात काय, तुम्ही माणूस म्हणजे काय, स्वतः काय ती बघण्याची एक गोष्ट आहे। आणि ज्या दिवशी निकाल लागला मुख्य परीक्षेचा, सर्वात पहिले माझी कायमची सवय, मी माझ्या दीदीला पहिले फोन करतो, तिला कॉल केला, त्यानंतर वडिलांना कॉल केला आणि माझे जे सर्व काका असतील त्यांना कॉल केला। त्यानंतर त्यांना इतका आनंद झाला होता का त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं, अरे भैया पास झालाय, अरे भैया पास झालाय। म्हणजे त्या दिवशीच मला त्यांनी घोषित केलं होतं तू अधिकारी झालाय म्हणून। त्यांना माहित नव्हतं अजून इंटरव्ह्यूचा टप्पा यायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा यायचा आहे, पण मला माहित होतं अरे यांनी सगळ्यांना बाहेर सांगितलंय का आपण अधिकारी झालोय, आपण अधिकारी झालोय। त्यामुळे इंटरव्ह्यूचा मी असा अभ्यास केला का आता इथनं मागं पडलो नाही पाहिजे। खरं तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना चुकांवर ओव्हरकम करणं तुम्हाला पुढे नेतं, परत चुका करणं मागं नेतं। खरं बघायला गेलं, ज्यावेळेस 1 सेवेचा अभ्यास करत होतो, जे शेड्यूल असतं माणसाचं ते शेड्यूल न तोडणं किंवा तोडणं
याच्यावर तुमचं सक्सेस डिपेंड असतं. जर तोडलं तर ते तुमची सगळ्यात मोठी चूक असते. शेड्यूल आणि प्रोसिजर जो तुम्ही अभ्यास करताय ती तुम्हाला पास करते. त्याच्यातनं जो तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि त्या कॉन्फिडन्सवर तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरी चूक माणसाची असते ती म्हणजे टॉपिकवर परफेक्शन आणणे. टॉपिकवर परफेक्शन आणायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण एखाद्या टॉपिकवर तुम्हाला परफेक्शन नाही आलं तर तुम्ही तिथं मागं पडता. ते परफेक्शन आणायचं म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह सोडवणे. बरेचसे मित्र ऑब्जेक्टिव्ह सोडवण्यात मागं पडतात. ऑब्जेक्टिव्ह सोडवा मित्रांनो. ऑब्जेक्टिव्ह न सोडवणे ही सुद्धा चूक असू शकते. आणि तिसरी आणि महत्त्वाची चूक सांगेल मी, की जी परीक्षामध्ये घडते. मुलं परीक्षेला फार भीतात. भीती काय नाही, तुम्ही भीती निर्माण करताय. तुम्ही म्हणताय नाही माझं इतिहास वाचायचं राहिलंय, इतिहास एवढं मोठं आहे, मी कोणतं बुक वाचू, ही तुमच्या मनातली भीती. अशाच प्रकारच्या ज्या भीती असन जे तुम्हाला कॉन्फिडन्स कमी करतात, ती भीती परीक्षेच्या दिवशी मनातनं काढून टाका. परीक्षेच्या दिवशी तुमच्या मनात कोणतीच भीती नाही पाहिजे. भीती असेल तर ती तुमची चूक आहे. पहिला पेपर झाला नाही, दुसरा पेपर मी चांगला देईल, हा तुमच्या मनातला कॉन्फिडन्स पाहिजे. ती भीती मनातनं निघून गेल्यानंतरच तुम्ही सक्सेसवर पोहोचता. ज्या दिवशी पेपरला चांगला अभ्यास करून गेलेला असतात तरी बरेचसे मित्र असे बघितले मी ज्याचे भीतीपायी मागे आलेत, त्यांचा स्कोर 10-12 मार्कांनी खाली उतरलाय, ते त्यांना नापाससाठी कारणीभूत ठरलंय. मित्रांनो, असं करू नका. भीती मनातनं काढून टाका. आणि तिसरी चूक असेल, ह्या 3 चुका जर टाळल्या आणि ह्या 3 चुका जर ओव्हरकम करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जीवनात आणि स्पर्धा परीक्षेत यश हमखास. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जे आपण करंट अफेअर्स म्हणतो त्याच्याबद्दल मुलांच्या मनात फार गडबड असते. अरे काय वाचायचं, मी 1 दिवस वाचू, 2 दिवस वाचू, 3 दिवस वाचू, अशी गडबड मुलांच्या मनात असते. खरं बघितलं तर ही गडबड मुलांच्या मनातून इझिली निघून जाऊ शकते. जे परिक्रमा, यशाची परिक्रमा, पृथ्वी अकॅडमीने जे बुक बनवलंय ते इतकं सुंदर बुक आहे, ज्याला तुम्हाला पूर्व परीक्षेला असेल किंवा मुख्य परीक्षेला असेल फार सुंदररित्या फायदा होतो. मी जर सांगायचं झालं मित्रांनो, मी जे सामाजिक असेल, त्याच्यातला आर्थिक भाग असेल, पर्यावरण भाग असेल, मी अक्षरशः ते पुस्तक फाडायचो, सगळे सामाजिक एका ठिकाणी आणायचो, सगळं फाडायचो, सगळे आर्थिक एका ठिकाणी बांधायचो. म्हणजे मला दुसरं कोणतं इयर बुक असेल किंवा दुसऱ्या प्रकाशनाचं कोणतं बुक असेल हे वाचण्याची कधीच गरज नाही पडली. मी जे त्याच्यातली आकडेवारी असेल ती आकडेवारी सुद्धा मी कधी कधी निबंधात वापरली. म्हणजे त्या परिक्रमाचा किंवा त्या आकडेवारीचा आपल्याला इतका फायदा होतो. पूर्व परीक्षा जाऊन द्या, मुख्य परीक्षा जाऊन द्या, पण जीवनातून आपल्यात नवीन काय चाललंय, आपल्यात काय घडतंय हे सुद्धा आपल्याला त्या पुस्तकातून कळतं. म्हणून यशाची परिक्रमा हे बुक असं आहे का करंट अफेअर्स कोणतीही भीती न बाळगता जर तुम्ही ते बुक एक जरी रेफर केलं, दर महिन्याला वाचलं किंवा त्याची रिव्हिजन केली तर त्याचा तुम्हाला नक्कीच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेला फायदा होईल. आणि पृथ्वीचं दुसरं प्रकाशन जे उत्तम आहे, ज्याच्यात आपण ज्याला क्वेश्चन पेपर म्हणतो किंवा जी टेस्ट सिरीज म्हणतो ती इतकी सुंदर आहे का काही काही क्वेश्चन डायरेक्ट पर्याय सगळं तिथं आलेले आहेत. असे क्वेश्चन बघितले मी का जे पर्याय सुद्धा बदललेले नाही. म्हणजे तो जो कॉन्फिडन्स येतो. काही मित्र म्हणतात अरे फार पेपर पृथ्वीचा अवघड असतो बरं का. अरे मित्रांनो, ते सोडवा ना. तसा पेपर आला तर काय करणार तुम्ही राज्यसेवेला? तुम्हाला अनालिसिस करण्यासाठी जो क्वेश्चन पेपर पृथ्वीचा ते फार महत्वाचं आहे. शिक्षकाचे जे तुम्ही बघितलं असाल आता जे पॅसेज होते इतके खतरनाक पॅसेज होते. भले म्हणजे म्हणायचे नको बाबा पृथ्वीची क्वेश्चन पेपर सोडवायची नाही, पण मी आवर्जून पृथ्वीच्याच क्वेश्चन पेपर सोडवायचो. का तर मला पॅसेज सोडवता येतात, पॅसेजची मला आवड आहे. अवघड काय चुकणार आहे मला त्याच्यातनं कळतं. आणि जे ऑब्जेक्टिव्ह असेल पृथ्वीचे ते इतके वेळेस मी रिव्हिजन करायचो का मला कळून जायचं नाही बाबा पृथ्वीला आलंय, आपल्याला राज्यसेवेला पण येणार. त्यामुळे मी कधीही टेन्शन घेतलं नाही. इकडचा ऑब्जेक्टिव्ह आणि तिकडची जी मेन्स असतात त्यांना रिलेट केलं आणि त्या क्वेश्चन पेपरच्या जोरावर स्वतःला अनालिसिस माणूस कुठून होऊ शकतो तो क्वेश्चन पेपरवरून. तुम्हाला मार्क्स किती पडताय, तुमचा स्कोअर किती येतोय हे तुम्हाला अनालिसिस करायचं असेल तो क्वेश्चन पेपर वारंवार सोडवा. त्याच्यात पृथ्वीच्या क्वेश्चन पेपरच का? कारण टप्पा अवघड आहे ना. अवघडचा विचार करा, सोपं आपोआप येईल. हे ते शिकवतात, त्याचा अभ्यास करा. आणि सगळ्यात महत्वाचा आणि गरजेचं जे पृथ्वी अकॅडमी बद्दल ज्याचे आभार मी मानायला पाहिजे फार माझी मुलाखत. जीवनाच्या टप्प्यावरचे पाटील सरांनी मार्गदर्शन केलं होतं इतकं जबरदस्त. त्या व्यक्तीकडे बघितलं का असं वाटतं नाही राव आपल्याला या व्यक्तीसारखं बनायचं. जाऊन दे स्पर्धा परीक्षा आपण पास झालो नाही, ह्या व्यक्तीसारखे आपले विचार आले पाहिजे. ज्यावेळेस जी पहिलं लेक्चर असतं पाटील सरांचं जे अर्धा ते पाऊण तासाचं असतं जवळजवळ, सरांनी सांगितलेलं मला असं इतकं उपयोगी जीवनात जो मी आज जरी विचार केला ते मी आत्ताची पूर्व परीक्षा असो किंवा इथून पुढे कोणतेही पेपर असो त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे. मित्रांनो, ते वाक्य असं होतं त्यांनी जे पावसाळ्यात मला उदाहरण दिलं होतं का ज्या वर्षी जी पेरणी ती त्या वर्षीच असते. मित्रांनो, नांगरणी परत करावी लागते. उलट दुसरी नांगरणी करणे फार महत्वाचं असतं. कारण पहिल्या नांगरणीनंतर पीक येऊन गेलेलं असतं आणि परत मनाच्या विरुद्ध जाऊन नांगरणी करायची असते. म्हणजे दुसऱ्यांदा अभ्यास करणं पहिल्यापेक्षा अवघड आहे. हे मुलांना कळत नाही. मुलं म्हणतात नाही फक्त रिव्हिजन करायची हे चुकीचं आहे.
ते सरांनी मला त्या दिवशी जे वाक्य सांगितलं ते इंटरव्ह्यूला इतकं महत्वाचं होतं, कारण तो पहिलाच प्रयत्न होता, पहिलीच नांगरणी होती, पहिलाच पावसाळा होता, पहिलंच बी होतं. त्यामुळं ते इतकं परफेक्टली मला आणायचं होतं का पुढच्या वर्षी नांगरणी करायची गरज नाही पडली. खरं त्या वाक्याचा उपयोग मला झाला आणि मी तुमच्या समोर आज अधिकारी म्हणून बसलोय आणि बोलतोय. मुलाखतीचं मार्गदर्शन मित्रांनो घेणं फार गरजेचं आहे, कारण तुम्हाला चालायचं कसं, तुम्हाला बोलायचं कसं, तुम्हाला बसायचं कसं, इतका बारीक सारी गोष्टी तिथं मला शिकवल्या गेल्या. अरे प्रफुल्ल तुला ताट बसायचंय, तुझा हात हलतोय, हे सुद्धा पाटील सरांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं मुलाखतीला. आणि ज्या दिवशी ज्याला आपण मॉक इंटरव्ह्यू म्हणतो, मार्गदर्शनातला शेवटचा टप्पा असतो, त्याच्यात जो शेवटी पाटील सरांनी जो कॉन्फिडन्स दिला होता, तुझे विचार असेचे, तू असाच राहा, जीवनात जरी नापास झाला तू तरी पण तुझे जे विचार आहे, जी विचारसरणी स्वच्छ विचार आहे ते असेच ठेव आणि तू कधीही बदलू नको. त्या दिवशी असं वाटलं नाही एमपीएससीत आलोय, खरंच चांगलं झालंय. त्यानंतर जे इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन होतं ते फार मोलाचं होतं आणि इथून पुढे सुद्धा जीवनात त्यांच्याकडून जे मार्गदर्शन भेटेल त्यासाठी मी अवश्य त्यांच्याकडे येत राहील. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचं यश हे फार महत्त्वाचं आहे, पण त्याचा अभ्यास करताना जे अनुभव येतात ते अनुभव घ्यायला शिका आणि तो अभ्यास करायला शिका. त्यामुळे तुम्हाला जे जीवनात यश मिळणार आहे ते फार उत्तम असेल. आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे किंवा इथून पुढे जे मुख्य परीक्षा देणारे असतील त्यांना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.